नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पीक विमा वाटपाचे आदेश विविध जिल्ह्यांमध्ये निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यातच मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी ₹22,000 वितरित होण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. परंतु काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ₹22,000 याप्रमाणे तर मिळत नाहीत. काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास 10,000 याप्रमाणे रक्कम मिळत आहे. तर आज आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत, त्या जिल्ह्यामध्ये जवळपास हेक्टरी 22,000चे आदेश काढण्यात आलेले होते. परंतु हेक्टरी ₹22,000 तर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार नाहीत. हेक्टरी ₹22,000 जरी आदेश काढण्यात आलेले असले, तरीसुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास हेक्टरी ₹10,000 किंवा ₹10,500 याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहेत. तर काही महसूल मंडळात जवळपास 22,000 याप्रमाणे, परंतु काही महसूल मंडळात हेक्टरी ₹10,000 याप्रमाणे वितरित होणार आहेत. तर बघू शकता मित्रांनो, हा पावती नंबर आहे, स्टेटस आहे, ज्याच्यामध्ये या शेतकऱ्याने 1 हेक्टरचा सोयाबीन पिकाचा पीक विमा काढलेला होता. परंतु एच-डी-एफ-सी जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत या शेतकऱ्याला आता हेक्टरी ₹22,000 तर नाही, ₹10,449 असे वितरित होण्याचे मंजूर झालेलं आहे. तर मित्रांनो, बघायचं झालं तर काही याच जिल्ह्यातील काही महसूल मंडळ, अदर महसूल मंडळात हेक्टरी ₹22,000 मिळणार आहेत. तर त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही प्रत्येक महसूल मंडळ वाईज जे पीक विमा रक्कम मंजूर झालेली आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघायचं झालं मित्रांनो, हे हेक्टरी ₹10,449 मंजूर झालेले आहेत. तर जवळपास तुमचं हेक्टर जर तुम्ही कमी क्षेत्रावर पीक विमा काढलेला असेल, तर तुम्हाला जवळपास समजा आता एका शेतकऱ्याने काय केलेलं आहे, 30 गुंठ्यासाठी हा पीक विमा काढलेला आहे. तर 30 गुंठे याप्रमाणे त्याला ₹3,134 मिळणार आहेत. तर जवळपास मित्रांनो, बघायचं झालं तर फक्त 30 गुंठ्यासाठी ₹3,100 एवढे ही काहीही रक्कम नाही मित्रांनो. ₹22,000 चे आदेश काढण्यात आले आणि शेतकऱ्यांना ₹22,000 पासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला हा चॅनेल सबस्क्राईब करून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महसूल मंडळासोबत